कमल काहे न मागो विठोबा रखो माये कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय Yeah.
नाही आवाज येते पक्वाचा. हॅलो 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 एकदा सगळीच माईक चेक करा. हॅलो हॅलो तुमचे ठप त्या माईकला आवाज नाही. तरी पुढे हाची उपदेश हाची उपदेश तरी पुढे हाची उपदेश हाची उपदेश करुणाश आयुष्याचा करुणाश आयुष्याचा करुणाश आयुष्याचा पाया माझे दंडवत
काळाच्या पाया माझे दंडवत काळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत बोलाले चित्त शुद्ध करा बोलाले चित्त शुद्ध करा बोलाले चित्त शुद्ध करा हे ते करावे देवाची चिंतन ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाची चिंतन ते करावे देवाचे चिंतन करविया मन एका विधाया सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा कामने राब होय तो व्यापार लाभ होय तो कामने राब होय तो व्यापार लाभ होय तो व्यापार काय फार शिकवावे कामने होय तो व्यापार कामने लाभ होय तो व्यापार काय फार शिकवावे शिकवावे सकळाच्या पाया माझे दंडवत पाया माझे दंड सकळाच्या पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा प्रसाद महाराज गुरव पुढं म्हणतील आणि गुरुवंत कसंही पाठीमागे आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे आता तर पुढे आता तर पुढे हाची उपदेश आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे
आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे नका करुणाश आयुष्याचा सकळाचे पाया सकळाचे पाया माझे दंडवत सकळाचे पाया करुणाश Oh
विठ्ठल 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 आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत पुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या पण शुद्ध भावी किंवा एकविध सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. समचरण सरोजम सांदणीला मुदाबम जगणनीत पाणी मंडनम मंडना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव सदयतमलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका.
सोनो पंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत अपुलाले चित्त शुद्ध करा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत पुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग इच्छेयावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड शिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते सकलकंड विभूषी जगतमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा 4 चरणाचा बहुतांच्या पाठांतरातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. मौजे ग्राम रायखेल, बहुधा अख्खा तालुका याला राखेल म्हणतो पण रायखेल या गावात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिले दिवस 4 आणि या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ना पात्रता ना योग्यता माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. खरंच मी माझं या ठिकाणी भाग्य समजतो, कारण या गावचं वर्णन जर करायचं झालं तर बरेचसे ज्ञानीवंत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, हयात आहेत, होऊन गेलेत, जाणारे गेले, पण आता आहेत आणि पुढे होतीलही. आमचं परमभाग्य की इथं येण्याचा योग. मला फोन अमोल महाराजांचा आला, राखेलला तारीख घ्यायची, दिवस कोणता घालू. मी म्हणलं 10 आणि 13 सोडून कुठला बी घालावा. पण ठीक आहे, पहिल्या दिवसाची सेवा द्या. दिली पहिल्या दिवसाची सेवा. यात कदाचित आमचं पाप अडवायला असावं. पुन्हा फोन आला, राखेलची तारीख कॅन्सल झाली. मी म्हणलं बरं झाली. एवढ्यावर का बसव, पुन्हा 4 दिवसांनी फोन. नाही, तेवढी तारीख घ्यावच लागते. फोनवर संभाषण बघा, तारीख शिल्लक आहे का. हा, तेवढी तारीख घ्यावच लागते. कुठली राखेलची. कॅन्सल झाली होती की नाही, म्हणजे घ्यावच लागते. दिवस दुसरा. पुन्हा त्या महाराजांचा फोन आला, आम्ही राखेलच्या माणसांना बोललो आहे, तुम्ही माझ्या जागी करा, मी तुमच्या जागी करतो. असो, मला सांगायचा मुद्दा एवढ्या तडजोडीत ना तुमच्या दर्शनाचा योग मला या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी उपस्थित हरिभक्तीपरायण वैष्णव टाळकरी, आमचे परममित्र परमस्नेही प्रसादजी महाराज गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर परममित्र हरिभक्तीपरायण वैष्णव टाळकरी अमोलजी महाराज गुरु बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पलीकडल्या माईकवरती गुणवंत महाराज कस्तुरे तेही उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी हरिभक्तीपरायण सदानंद महाराज तुगावकर ही या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून धन्यवाद द्यायचे ते राखेलकर भजनी मंडळींना, कारण बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला आम्ही जातो, हे भला मोठा मांडव आणि मध्ये 5च पांडव, हरिण मुकुंदन बुवा सकट पाचून दा.
पण इथं तसं नाही, सुंदर नियोजन आहे. आणि वैष्णव टाळकरी हरिभक्तीपरायण मकरंदजी पाटील महाराज असतील. आमचे तीर्थाचे महाराज कोण? अनिल महाराज असतील. वा, महाराजांचं नाव ज्ञानेश्वर महाराज असतील. तीर्थाचीच आहे. बरं ठीक आहे. महाराजांचे नाव हे गावकरी. बरं, गावकऱ्यांना धन्यवाद. चव्हाणवाडीवरून आमचे महाराज आलेले आहेत. मानेवाडीवरून काही भजनी मंडळ आलेलं आहे. दीपक असेल, वैभव असतील, हंगरग्याचे भजनी मंडळ असेल, किंवा सराटीहून आमचा मृदंगाचार्य मंथनजी महाराज असतील. हुरटी नाही, रजेवर आहेत त्यांनी. रजेवर आहेत होय. बघा त्यांच्या अंगा युनिफॉर्म दिसते का? कशी पगार द्याव शेवटी. असो, आमचे खोताच्या वाडीवरून ज्यांचं आमच्यावर नितांत प्रेम आहे असे आमचे विकास दादा असतील. परमार्थात प्रथम पाऊल ज्यांनी टाकलं, म्हणजे या परमार्थामध्ये, परमार्थाची सुरुवात सांगायची नाही मला, परमार्थामध्ये प्रथम पाऊल टाकलेलं आहे आमचे राठोड सर असतील. पेशाने ते शिक्षक आहेत, पण त्यांनी मला सांगितलं मला यायचंच आहे. मला तिथं कीर्तन असते, काय असते मला माहिती नाही, पण मी येणार. तुम्हाला येत नाही, तुम्ही काय घालता तसलंच पोशाख घालून येतो, पण येतोच. खरंच ते उपस्थित आहेत. त्यांच्या पलीकडे बाबा असतील, चोपदार मगर महाराज असतील. इकडले चोपदार मगर दोन्ही मगरीच्या मध्ये मी उभारलो. असं आमचे हनुमंत महाराज आहेत. हरी महाराज जाधव आहेत, सरडे महाराज आहेत, गायकवाड महाराज आहेत, दांगट महाराज आहेत, भोवाळ महाराज आहेत, विनेकरी आहेत, मृदंगाचार्य आहेत, पंडित महाराज आहेत. आमचे मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज असतील. आमचे पेटी मास्तर असतील, राम महाराज, हगलूर भजनी मंडळ असेल, अण्णा असतील. आणि ह्या सिस्टीमचं आणि मंडपाचं नियोजन केले तेही अण्णाच आहेत. या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. तुळशीराम, धोंडेराम, सकाराम सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. पुन्हा म्हणूनही माझं नाव राहिलं, पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा आलात, तुमचेही धन्यवाद. आणि विशेष करून जर धन्यवाद द्यायचे असतील तर माईक सिस्टीम, कारण अतिशय सुंदर सिस्टीम. काय काय ठिकाणी आम्ही जातो, कीर्तनाला उभारलं की असंच आवाज येतो. कुणीकडनं तर आवाज, शिट्टी मारलेला तर आवाज, शिरकवलेला तर आवाज. पण काकांनी मला अगोदर सांगितलं होतं आमच्या इथं सिस्टीम टाचणी पडली तरी आवाज येतोय. आमचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांना सुद्धा धन्यवाद. माईक सिस्टीम वाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. आता आवाज कमी जास्त करू नका. मला कोणाची नाव माहिती नाहीत. आमचे कॅमेरामॅन नाव काय, गुरुनाथ गुरुजी असतील. या ठिकाणी सर्वांना धन्यवाद. ज्यांचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि तुमच्या पायावर इथंच दंडवत ठेवतो आणि सेवेला सुरुवात. मस्त कही पायावरी, मस्त कही पायावरी,
पायावरी या वारकरी संतांच्या किंवा श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. असो सुंदर असं नियोजन आहे. राजे ग्रुप असेल आणि राखीलकर भजनी मंडळ जय हनुमान भजनी मंडळ यांच्या नियोजनातून तन मन धनातून तुमच्या दर्शनाचा योग जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. उपदेशाचे अनेक प्रकार आहेत, पण जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून साधारण उपदेश करतात. आता ऐकणारे म्हणतील उपदेश करतात का? उपदेश करतात बर, उपदेश कुणी करावा? उपदेश कुणाला करावा? उपदेश कशासाठी करावा? पहिला मुद्दा आहे उपदेश कुणी करावा. उपदेश करणारा हा मोठा असला पाहिजे. उपदेश करणारा जाणकार असला पाहिजे. आणि ज्याला उपदेश करायचा आहे तो लहान असला पाहिजे. वयाने असेल, ज्ञानानं असेल, मानानं असेल, उंचीन नाही वयानं मानानं असेल, उंचीनं कोणी गेला बारीक मोठे. तर उपदेश कुणी कोणाला करावा? मोठ्याने उपदेश लहानाला करावा. बरोबर आहे? बरोबर आहे का? बोलत चला, बोलत चला, म्हणजे मला अंदाज येईल की तुम्ही आहेत अजून. बापानं मुलाला सांगितलं, बाळू जा टपरीवर जा आणि तंबाखूची पुडी घेऊन ये. उपदेश कोणी केलेला आहे? मोठ्याने केलेला आहे. कुणाला केलेला आहे? लहानाला केलेला आहे. मग याला उपदेश म्हणावं का? याला उपदेश म्हणता येईल का? नाही. मग याला काय म्हणायचं? याला आज्ञा म्हणावं. किंवा मुलानं बापाला सांगितलं, बाबा पुडी खाऊ नये, तंबाखू खाऊ नये. सल्ला कसा आहे? हिताचाच आहे. पण कोणी दिलेला आहे? लहानानं दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे? मोठ्याला दिलेला आहे. मग असं म्हणता येईल का मुलानं बापाला सल्ला दिला? म्हणता येईल? नाही. तो सल्ला झाला, उपदेश नव्हे. मग उपदेश कोणी करावा? मोठ्याने करावा. तर प्रश्न असा उपस्थित होतो, उपदेश करताय तुम्ही, उपदेश करताय मान्य आहे, पण आम्ही